नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ECU, ECM हे शब्द तुम्ही ऐकलेले आहात आणि हा व्हिडिओ MAEE, डिझेल मेकॅनिक, MMV किंवा ट्रॅक्टर मेकॅनिक या सर्वांसाठी उपयोगात आहे. कारण हा ECU आणि ECM या प्रत्येक ट्रेडमध्ये प्रत्येक वाहनामध्ये हा लावलेला असतो. आता याच्या अगोदर ECU किंवा ECM हे वाहनामध्ये येत नव्हते, कारण तेव्हा वाहनामध्ये ॲडव्हान्स सिस्टीम काहीच लावलेल्या नव्हत्या, जास्त सेन्सरचा वापर होत नव्हता. त्यामुळे ECUचा जास्त संबंध नव्हता. पण आता जवळपास सर्वच वाहनामध्ये ECU किंवा ECM हे लागलेले आहेत. ECU किंवा ECM हा वाहनाचा मेंदू असतो. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आज मेन टॉपिक, म्हणजे पहिले ECUचा अर्थ, नंतर ECUचं स्थान, नंतर ECUची रचना आणि नंतर ECUचं कार्य. तर ECUचा अर्थ होतो इंजिन कंट्रोल युनिट किंवा इंजिन कंट्रोल मॅनेजमेंट किंवा इंजिन मॅनेजमेंट मॉड्यूल, असे विविध नावं आहेत. पण या सगळ्यांचा अर्थ एकच होतो की आपल्या वाहनाचा तो एक मेंदू असतो. आता ECUची व्याख्या जर करायची झाली तर असं होईल की वाहनामधील सर्व सेन्सरची मदत घेऊन, म्हणजे डाटा सिग्नल घेऊन, त्यानुसार वाहनाच्या विविध भागावर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे ECU. आता ECUचं जर स्थान पाहायचं झालं तर ECUचं स्थान हे इंजिनजवळ किंवा डॅशबोर्डच्या आतमध्ये ठेवलेलं असतं. मारुती सुझुकी ब्रेझा असले किंवा मग टाटाचे जेवढे वाहन आहे किंवा मारुतीचे वाहन आहे, यांचा जे ठेवलेला आहे ECU हा इंजिनच्या जवळच आहे. इंजिनच्या जवळ म्हणजे इंजिनच्या एकदम जवळ नसतो, थोडा दूर असतो. म्हणजे बॅटरी इंजिन यांच्या मध्ये जी जागा असते तिथे हा ठेवलेला असतो. आता ECU म्हणजे नेमका काय असतो? ECU हा वाहनामधील लावलेले जेवढे, तर आता पाहूया आपण ECUची रचना. ECUची रचना पाहण्याच्या अगोदर आपण ही एक गोष्ट समजून घेऊ की ECU हा फॅमिली आहे. म्हणजे ECU हा एकटाच काही करू शकत नाही, तो फॅमिलीमध्ये काम करतो. म्हणजे त्याच्या सोबतीला इतर काही सब युनिट आहेत, सब कंट्रोल युनिट आहेत, यांच्या मदतीनेच तो काम करतो. म्हणजे ECU हा अनेक सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर मिळून एका PCBवर स्थापना केली जाते. जसं डायग्राममध्ये तुम्ही पाहत आहे का खूप सारे IC लावलेले आहे, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे आणि त्यामध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहे. आणि ही सर्व सिस्टीम एक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे आणि ही एका बॉक्समध्ये, जसं आपला कम्प्युटरचा CPU असतो तसा एका बॉक्समध्ये ठेवलेली असते. तर ECUच्या फॅमिलीमध्ये कोणकोणते घटक असतात, कोणकोणते युनिट असतात? तर याच्यामध्ये पहिला असतो SCU, स्पीड कंट्रोल युनिट, नंतर असतो TCU, नंतर असतो DCU, नंतर असतो ABS, नंतर BMS, EFS आणि BSS. या सर्वांचा मिळून ECUची फॅमिली बनते. हे सर्व युनिट जेव्हा ECUला सिग्नल देणार तेव्हाच ECUला समजणार की पुढे काय करायचे आहे. कारण जे सिग्नलचे रीडिंग येणार त्या रीडिंगवरून ECU ठरवतो की त्या सेक्शनवर काय कंट्रोल करायचं आहे. तर आता ECUमधील सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाची सबसिस्टीम जी आहे ती आहे फ्यूल सिस्टीम. तिला आपण इंजिन फ्यूल सिस्टीम EFS किंवा फ्यूल इंजेक्शन सिस्टीम FIS सुद्धा म्हणतो. या सिस्टीममध्ये आलेले जे सेन्सर आहे ते आहे MAF सेन्सर, म्हणजे मास एअर फ्लो सेन्सर, थ्रोटल पोझिशन सेन्सर, ऑक्सिजन सेन्सर, टेम्परेचर सेन्सर. या सर्व सेन्सरचे जे डाटा आहे, सिग्नल आहे इंजिनमधील, हा सर्व डाटा पहिले फ्यूल सिस्टीमच्या सब युनिटला जातो, म्हणजे EFS सिस्टीमला, आणि तिथून तो डाटा मग ECUला जातो. तो डाटा तिथून ECUला पाठवला जातो. मग ECU ठरवतो की त्या इंजिनमध्ये रिच मिक्सचर द्यायचे आहे की लीन मिक्सचर द्यायचे आहे. आता रिच मिक्सचर आणि लीन मिक्सचर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आता इथं रिच मिक्सचर आणि लीन मिक्सचर द्यायचा हा ECU कसा ठरवतो? कारण जेव्हा आपण गाडी सुरुवातीला स्टार्ट करतो तेव्हा इंजिन आपलं थंड असते, आणि जेव्हा इंजिन थंड असते तेव्हा आपल्याला फ्यूल जास्त द्यावं लागतं. म्हणजे तिथं कोणता सेन्सर कामाला? टेम्परेचर सेन्सर. म्हणजे टेम्परेचर सेन्सरने जर तो सिग्नल फ्यूल सिस्टीमला दिला नसता आणि फ्यूल सिस्टीमने तो सिग्नल जर ECUला दिला नसता तर ECUला कळलंच नसतं का इंजिन गरम आहे की थंड आहे. मग त्यानुसारच मग तो ECU ठरवतो की इंजिनमध्ये फ्यूल जास्त द्यायचा आहे की हवेचं प्रमाण जास्त करायचं आहे. मग त्याहून ठरवतो की रिच मिक्सचर द्यायचं आहे
की लीन मिक्सचर द्यायचा आहे. किंवा दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर स्पीड कंट्रोल, जसा क्रँकशाफ्ट तुमचा फिरतो म्हणजे तिथून आपल्याला मग RPM समजते. मग तिथे जो क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर लावलेला आहे तो RPM काउंट करून फ्यूल सिस्टमला माहिती देतो आणि फ्यूल सिस्टम मग ती माहिती तो ECUला देतो. मग ECU याच्यावरून ठरवतो की आपल्या क्रँकशाफ्टची स्पीड किती आहे, त्याचा RPM किती आहे. मग त्यानुसार तो फ्यूल त्या इंजिनमध्ये देतो. तशाच प्रकारे स्पार्क इव्हेंट घडवणे म्हणजे स्पार्क प्लगचं काम कोणत्या स्ट्रोकला आहे, तिथे कोणता स्ट्रोक चालू आहे, सक्शन चालू आहे की पॉवर चालू आहे की कॉम्प्रेस चालू आहे की एक्झॉस्ट चालू आहे, यानुसार मग तो बरोबर पॉवर स्ट्रोकमध्येच तो स्पार्क प्लगचे इव्हेंट घडवतो. नंतर वॉल टायमिंगसुद्धा ECUच कंट्रोल करतो की इनलेट वॉल खोलायचा आहे की आउटलेट वॉल खोलायचा आहे, त्या स्ट्रोकनुसार तो खोलतो. नंतर जे इलेक्ट्रॉनिक्स इंजेक्टर लावलेलं आहे, जसं आपण MPFI सिस्टीममध्ये पाहिलेलं आहे, तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजेक्टर लावले आहे. मग इलेक्ट्रॉनिक्स इंजेक्टर ओपन कधी करायचे, क्लोज कधी करायचे, हे सर्व कंट्रोलिंग आहे. ही सर्व कंट्रोलिंग ECU करतो, पण कुणाच्या माध्यमातून? फ्यूल सिस्टीम युनिटच्या माध्यमातून. आता ECU मधील जी सबसिस्टीम आहे ती सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे SCU, स्पीड कंट्रोल युनिट. आता स्पीड कंट्रोल युनिट याला दुसरा एक शब्द आहे क्रूज कंट्रोल. आता बऱ्याचशा वाहनामध्ये क्रूज कंट्रोल नावाचं एक बटन आलेलं असतं जिथे आपण स्पीड सिलेक्ट करू शकतो. बऱ्याच तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये पाहिलेलं आहे, टाटाचे असो किंवा मग ह्युंदाईचे असो किंवा ऑडीचे असो किंवा मग बेन्झ मर्सिडीजचे असो, याच्यामध्ये एक क्रूज कंट्रोल असते. म्हणजे समजा आता हा स्पीड कंट्रोल युनिट काम कसा करतो, तर स्पीड कंट्रोल युनिटमध्ये आपले जे व्हील्स आहेत, चाकं वाहनाचे, त्या चाकावर स्पीड सेन्सर लावलेला आहे, हॉल सेन्सर टाईपचा लावलेला असतो, जो की वाहन चालू असताना स्पीड मॉनिटरिंग करतो. उदाहरण द्यायचं राहिलं तर समजा आपण हायवेवर आलो आहोत आणि हायवेवर आपल्याला गाडी 80 किलोमीटरच्या स्पीडने न्यायची आहे, तर आपण कंटिन्यू ॲक्सिलेटरवर 80 मेंटेन करू शकत नाही. मग तेव्हा काय करायचं की क्रूज कंट्रोल स्विच 80 किलोमीटर पर आवर याच्यावर सेट करून द्यायचा आणि मग तुम्ही ॲक्सिलेटर न दाबता तुमचं वाहन 80 किलोमीटर पर आवरची स्पीड ठेवते. आणि नंतर अचानक समोरून जर काही आला तर तुम्ही क्लच किंवा ब्रेक दाबून ती परत आहे तुमची ती स्पीड तुम्हाला नॉर्मलरित्या करता येते. म्हणजे स्पीड कंट्रोल युनिट हा सुद्धा स्पीड सेन्सर म्हणजे हॉल सेन्सर याच्यावर काम करतो. मग हॉल सेन्सर पहिली माहिती देतो SCUला आणि मग SCU माहिती देतो ECUला. मगच ECU पूर्ण सिस्टीमला मग त्या स्पीड एवढी 80 किलोमीटरची स्पीड ठेवायची आहे, मग त्यासाठी त्या टायमिंगसाठी फ्यूल किती पाहिजे किंवा मग RPM किती पाहिजे, हे सर्व तो ECU मग कंट्रोल करतो. आता तर ECUमधील आता दुसरी सबसिस्टीम आहे TCU. TCU सिस्टीम ही फक्त तुमच्या ॲटोमॅटिक गिअर शिफ्ट वाहन जे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गिअर टाकायची गरज पडत नाही, गिअर ऑटोमॅटिक पडतात, त्या वाहनामध्येच फक्त ही सिस्टीम लावलेली असते. आता ही सिस्टीम कोणकोणत्या सेन्सरवर काम करते, तर एक आहे स्पीड सेन्सर, नंतर आहे ब्रेक सेन्सर आणि नंतर आहे ॲक्सिलेटर सेन्सर. यांना मिळून ही काम करते. या सर्व सेन्सरचे सिग्नल TCUला जाते आणि TCU मार्फत ते ECUला जाते. आता उदाहरण घ्यायचं राहिलं तर आपलं वाहन, आपली गाडी जी आहे ती घाटात वर चढत आहे. आता घाटात वर चढताना काय होतं की स्पीडमध्ये बदल होतो म्हणजेच स्पीड सेन्सरला कळते की अचानक स्पीडमध्ये बदल झाला आहे. मग तो काय करतो, तो स्पीड सेन्सर तो सिग्नल TCUला देतो आणि TCU ECUला देतो. मग ECU लगेच त्याच्यावर निर्णय घेतो आणि लगेच आपली गाडी जर 4th गिअरमध्ये असेल तर ती 3rd किंवा 2 दुसऱ्या गिअरमध्ये आणतो. तसंच गाडी समजा उतारातून खाली येत आहे तेव्हासुद्धा तुमच्या स्पीडमध्ये बदल होतो. मग हा स्पीडमध्ये झालेला बदल TCU ECUला कळवतो आणि मग लगेच ECU काय करतो की गिअर चेंज करतो. आता किंवा मग दुसरा उदाहरण पाहायचं राहिलं तर ब्रेक. गाडी आपली 70-80 किलोमीटर स्पीडने चाललेली आहे आणि अचानक आपण ब्रेक दाबतो. ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक सेन्सर लगेच तो सिग्नल TCUला देणार आणि TCU तो सिग्नल ECUला देणार. मग ECU लगेच काय करणार, ॲटोमॅटिक गिअर शिफ्ट आहे त्यामुळे तो गिअर डाऊन करणार. अशा प्रकारे हा TCU काम करतो.
ECUमधील आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा DCU डोअर कंट्रोल युनिट. नावामध्येच तुम्हाला याचा अर्थ कळला असेल की हा डोअर कंट्रोल युनिट आहे. याच्यामध्ये पॉवर विंडो आले, चाइल्ड लॉक आहे किंवा मग सेफ्टी आहे. सेफ्टीमध्ये तुमचं इमोबिलायझर सिस्टीम आहे. पॉवर विंडोसुद्धा तुम्ही ॲटोमॅटिकली ऑन ऑफ करू शकता, म्हणजे वर किंवा खाली घेऊ शकता बटन दाबून. नाहीतर मग आपल्याला मॅन्युअली करावं लागलं असतं. नंतर सेफ्टीमध्ये जसं आहे की सेफ्टी आपण ऑन करून गेलो आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जर आपल्या वाहनाला स्पर्श केला तर वाहनाचा अलार्म वाजतो, खूप मोठमोठ्याने आवाज येतो. तर अशा प्रकारे हे. नंतर सर्वात महत्त्वाची सिस्टीम म्हणजे ABS अँटी लॉक ब्रेक सिस्टीम. आता अँटी लॉक ब्रेक सिस्टीममध्ये ECU कशा प्रकारचं काम करतो किंवा अँटी लॉक ब्रेक सिस्टीममध्ये ही स्वतःची एक सर्वात मोठी रचना आहे. तर समजा आपण वाहन चालवत आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे किंवा रोडवर चिखल आहे, पाणी आहे, जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा आपली गाडी जी आहे ती स्किडिंग करत जाते, म्हणजे घसरत जाते आणि दूर जाऊन थांबते. तर मग अशा वेळेस काय करतो, अँटी लॉक ब्रेक सिस्टीममध्ये जी रचना लावलेली आहे, HCU लावलेला आहे किंवा मग तिथे जे सेन्सर लावले, या सर्व सेन्सर काय करतात की हा डाटा ECUला पाठवतात. मग ABSमध्येच एक मास्टर सिलेंडर लावलेला आहे आणि त्याला एक सिस्टीम लावलेली आहे. त्या सिस्टीमनुसार 1 मिनिटात 18 ते 20 वेळा तो ब्रेक लावला जातो किंवा खोलला जातो, लावला जातो किंवा खोलला जातो. असं करत ती जे आपलं वाहन आहे ते वाहन स्किडिंग न करता त्याचा ब्रेक व्यवस्थितरित्या लागतो. तर या सिस्टीममध्ये असा याचा उपयोग होतो ABSमध्ये. आणि ABS मध्ये जे सेन्सर लावलेले आहे त्या सेन्सरचा डाटा ECUला जातो, मग ECU त्यावर निर्णय घेतो. नंतरची सिस्टीम आहे BMS, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम. याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग किती आहे किंवा बॅटरीचा एखादा प्लग निघाला आहे का, या सर्व सिस्टीमची माहिती या BMSला मिळते आणि BMS मग तो ECUला देतो. नंतर BSS म्हणजे ब्लाइंड स्पॉट सिस्टीम. या सिस्टीममध्ये असे असते की या सिस्टीममध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर किंवा व्हिडिओ कॅमेरा सेन्सर याचा उपयोग घेतला जातो. आपण हायवेवर गाडी चालवत आहे आणि आपल्या मागून एखादी गाडी येत आहे आणि त्या गाडी आपल्याला साईड ग्लासमध्ये दिसत नाही आहे. त्यावेळेस काय करतात BSS सिस्टीम की आपल्याला इन्फॉर्मेशन देते की मागून गाडी येत आहे. मग त्यानुसार आपण आपली गाडी साईडला घेतो. तर अशा प्रकारे BSS सिस्टीम काम करते. तर अशा प्रकारे पाहिलं आपण की ECU कसा काम करतो. ECU हा एक फॅमिलीमध्ये काम करतो. कारण जर बाकीचे युनिटने जर त्याला व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिल्या नाही तर तो चुकीचे निर्णयसुद्धा घेऊ शकतो. म्हणून ECU जो आहे हा एक स्पेशल जरी असला तरी तो SCU, TCU, DCU, ABS, BMS, EFS, BSS या सब सिस्टीमच्या सिग्नल किंवा डाटानुसारच तो निर्णय घेतो आणि मग तो काय करायचं हे ठरवतो. तर धन्यवाद.